आता एवढी सगळी उठाठेव केली तर त्याचा आपल्याला फायदा काय आहे? तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे असं की पहिलं महत्त्वाचा फायदा असा काय तर जमिनीचा कार्बन वेगानं वाढेल आणि रासायनिक खतावरचा आपला जो खर्च आहे तो जवळपास 30 ते 40% कमी करता येतो. कसा तर आपलं हे लिच आउट होणारं खत जे आहे म्हणजे पाण्यात विरघळून वाया जाणारं ते हे स्पंजसारखं असल्यामुळं ते पण शोषून ठेवतं. त्याच्यामुळे आपल्या खतात बचत होते. परत आपण जे सूक्ष्मजीव वापरलेत तेही ह्या खताचं विघटन करून देत असल्यामुळं त्यामुळंही आपली बचत होते. तर दुसरं काय होतं तर अजून पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, हानिकारक बुरशी कमी होतात, जमिनीत ओलावा टिकून ठेवला जातो आणि ह्या सर्व सूक्ष्मजीवांना राहायला कायमचं सुरक्षित घर मिळतं. हा कार्बन वर्षानुवर्षे टिकत असल्यामुळं जोपर्यंत हा आहे तोपर्यंत तुमच्या सूक्ष्मजीवांना राहायला कायमचं सुरक्षित घर मिळालं आणि पिकांच्या मुळांची चांगली वाढ होते. त्यामुळे सर्व घटक पिकांना उपलब्ध होतात आणि वाया जाणारं जसं जे अन्नद्रव्य आहेत, पाणी आहे किंवा ह्या जो आपले सूक्ष्मजीव आहेत त्यांनी विघटित केलेले सेंद्रिय आम्ले आहेत यांनाही हा बायोचार धरून ठेवतो. आता विषय येतो साठवणुकीचा. माझं मत काय वैयक्तिक तर बायोचार बनवून कितीही दिवस ठेवा पण त्याला ॲक्टिवेट केला की लवकरात लवकर वापरा. म्हणजे त्याचं जे रिझल्ट आहेत का नाही ते 3 महिन्यापर्यंत अत्यंत चांगले मिळतात.